जिल्हाधिकाऱ्यांनी आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात बैठक घेतली। एमसीएनं बदल्यांसंदर्भात भाकीत केलं होतं। बदल्यांसंदर्भातील प्रश्नावर विचार करून जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत। एमसीए न्यूजने काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले या संदर्भाचे भाकीत केले होते। एमसीए न्यूजचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले। आज सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अधिकारी कर्मचाऱ्यांची बदल्यांसंदर्भात बैठक घेतली। या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी बदल्यांसंदर्भात सांगितले की ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी 3 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा आपल्या विभागात दिली आहे असे अधिकारी कर्मचारी हे शासन निर्णयानुसार बदलीस पात्र असतात। बदल्यांसंदर्भात राम यांनी पात्र असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची कागदपत्र आणि अर्जाची शहानिशा करून बदली संदर्भात निर्णय घेण्याचं ठरवलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आपली सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या विभागातील 3 वर्ष पूर्ण करणाऱ्या 40 कर्मचाऱ्यांच्या बदलीची खात्रीदायक माहिती समजली असून 6 वर्षांची अव्वल कारकून पदाची सेवा देणाऱ्या 22 कर्मचाऱ्यांना देखील बदलीला पात्र ठरवण्यात आला आहे। बदलीमध्ये कोणकोणते अधिकारी कर्मचारी पात्र ठरले आहेत याचा अभ्यास करून जिल्हाधिकारी हा निर्णय घेणार आहेत। तर कोणाची बदली होते याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे। लिपिकमध्ये 3 वर्ष पूर्ण झालेले कर्मचारी आहेत। नाव यादी अगोदर दिलेली आहे, तरी पण फरक असतोय। हेमराज धरणे आता हे आम्ही सिव्हिल लावले, जे स्कूल वाईज लावले, डेट ऑफ सर्व्हिस म्हणून लावले।